तर आणखीन एक महत्त्वाची घडामोड, महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह दिसतात। चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यामध्ये संगणापूरसह सीमावर्ती गावांमध्ये तेलंगणा वन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय आणि प्रचंड नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या कारवाईमुळे संगणापूर, हिरापूर खुर्द, कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। गेल्या अनेक दशकांपासून शेती करत असलेल्या जमिनीवरती अचानक कारवाई करत वृक्ष लागवडीचं कारण देण्यात आलंय, असाही दावा शेतकऱ्यांनी केलाय। या घटनेमुळे सीमावर्ती भागातील तणाव पुन्हा वाढलाय। शेतकरी न्याय आणि नुकसान भरपाईची आता मागणी करतायत। इथे कापूस लावून आहे नाही का जिमनीमध्ये, तर आमची कमीत कमी म्हणलं तर 3 पिढ्याची शेती आमची। तर या भरपिकामध्ये ही जमीन महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेलगत असता तर तेलंगणाचे फॉरेस्ट कर्मचारी, DFO मॅडम, फॉरेस्ट आणि पोलीस कर्मचारी सगळं घेऊन येऊन आम्ही बिनती करत असताना सुद्धा आमचं एक गोष्ट न ऐकून घेता तर आमच्या शेतामध्ये कापसामध्ये ट्रॅक्टर मारलेले आहेत। ते रोज येऊन आमच्यापाशी येऊन इथं बसाले, आम्हाला आऊत हाण देणं, आऊत हाणाय गेलं येऊन त्यानं आडवं व्हाले। मग आडवं झाल्यावर आम्हाला म्हणाले तुम्ही आऊत हाणायचं नाही, आम्हाला इथं झाडं लावायचे, तुम्ही घरला जा, हे शेती तुमची नाही आहे आमची आहे। मग आम्ही काय करायचं, आज आम्हाला आज महिना दीड महिना होऊ लागले आमच्यानं आता तिथं काही काम करायचं सुधारणा, जेवण देखील करू वाटत नाही। रोज उठल्या इकडं बघायला गेलं ते लोकही आलेत रामपाऱ्यापासून। मग आम्ही करायचं काय, कोणते कागद दाखवले, काहीच नाही, जाळून टाका म्हणतात हे बॉर्डरवरले मराठी लोक। तुम्ही आमच्या आंध्रात राहायचं नाही, तेलंगणामध्ये तुम्ही इथून उठून जा, तुमचं काहीच नाही इथं असं म्हणाले। मग आम्ही काय करायचं,